Hi, good morning to all. Stammering Cure and Research Center हडपसर पुणे. आय ॲम अशोक सानप, स्पीच थेरपिस्ट. मित्रांनो, मी आज आपणास ज्या व्यक्तीस किंवा लहान मुलास अडखळत बोलण्याची समस्या खूप आहे, त्या व्यक्तीस किंवा त्या लहान मुलास स्पीच थेरपी करून पण काहीच फरक पडला नाही, स्टॅमरिंग थेरपी करून पण काहीच फरक पडत नाही, तर मी आपणास सांगू शकतो की आपण काही ॲडव्हान्स स्टॅमरिंग ट्रीटमेंट किंवा टेक्निक्स ह्या ठिकाणी आपण काही पाहणार आहोत. ह्यामध्ये खास करून जेस्चरल पोजिशन ऑफ दिस डिफरंट 5 पॅरामीटर काय असतात, त्यावरती आपण फोकस कसं करायला हवं, काय करायला हवं ज्यावेळेस आपण सोशली बोलतो त्यावेळेस. खास करून जेस्चरल वेगवेगळे पार्ट आहेत, म्हणजे तुम्ही नवीन लोकांना बोलताना तुमचं हावभाव कसे आहेत, खास करून तुमचं ग्लोटल, वेलर, टंग बॉडी, टंग टिप अँड लिप्स. खास करून जेस्चरल ऑफ द ग्लोटल, खास करून तुमचं हे जे 2 व्होकल कॉर्ड आहेत त्यांचे व्हायब्रेशन सॉफ्टली अँड स्मूथली व्हायला हवे. 2 नंबर पार्ट आहे जेस्चरल ऑफ द वेलर. ज्यावेळेस तुम्ही खास करून के किंवा जी हे साऊंड प्रोड्यूस करता, त्यामध्ये खास करून आपली बॅक ऑफ द टंग ही सॉफ्टली टच व्हायला पाहिजे वेलमला. नाव थर्ड वन इज द जेस्चरल ऑफ द टंग बॉडी. ज्यावेळेस तुम्ही खास करून पी, बी, टी, डी हे साऊंड प्रोड्यूस करता, त्यावेळेस तुमची टंग बॉडी विल बी कॉन्सन्ट्रेट. तुम्ही हे उच्चार साऊंड प्रोड्यूस करता वेळेस खास करून तुमच्या टंग बॉडीची मुवमेंट कशी आहे हे आपल्याला फोकस करायला हवं. नाव फोर्थ वन इज द जेस्चरल ऑफ द टंग टिप. टंग टिप खास करून टी, डी, एल, एन ह्यामध्ये पहा, तुमची जी टंगचं टीप आहे ते वरच्या दाताला स्लाइटली टच व्हायला हवे आणि वरती पण सॉफ्टली टच व्हायला हवे. लास्ट वन इज द जेस्चरल ऑफ द लिप. लिपची मुवमेंट खास करून पी, बी, म, फ, प, म ह्यामध्ये 2 लिप्स स्लाइटली आणि स्मूथली टच व्हायला हवे. प्लीज आपण ही सर्व काळजी ज्यावेळेस आपण स्ट्रेंजर लोकांना बोलतो किंवा सोशली बोलतो, ही आपणास काळजी घ्यायला हवी. किंवा तुम्ही जर याची प्रॅक्टिस केली खास करून, तर आपल्याला डेफिनेटली 100% स्टॅमरिंगमध्ये काही % खूपच फायदा होईल. ओके, थँक्यू.